श्रीराम 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 श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। सजयति सिंधुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्वतमसान्द्राशिन्नाशयति विघ्नानां। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदेव सत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाभ। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदात् विभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सीताकांत स्मरण जय जय राम। पार्वती पतये हर हर। सद्गुरु वासुदेव महाराज की, देवर्षि नारद महाराज की जय जय। रघुवीर समर्थ श्री मंगलमूर्ति मोरया। रामदास कल्याण। श्री राम हो जय राम। राम राम हो जय राम। श्री राम राम हो जय राम। जोईश सर्व गुणांचा मुळारंभारंभतो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वारी वाचा गगोपंथानंतया राघवाचा। सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माता सद्गुरु रामदास। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयानी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती रामाय हो जय राम। श्री राम रामाय हो जय राम। पतित पावना पूर्ण कामा। पतित पावना पूर्ण कामा।
श्रीरामा रामा हो जय नाथ हो दीननाथ 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 नाथ हो दीननाथ तुझे चरणी राहो माधा रामा तुझे चरणी राहो माता रामा हो जय राम हे बंधु हा दीन बंधु राम बंधु हो दीन हे रामदास म्हणे करुणा सिंधू रामदास म्हणे दया सिंधू रामदास म्हणे कृपा सिंधू श्री
पतित पावना पूर्ण कामा श्रीरामा हो जय रामा हो जय रामा हो जय रामा। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली, रामदास माऊली दया करी, रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी, रामदास माऊली हो। रामदास माऊली दया करी, रामदास माऊली वत्सा लागी धेनु जैसे, वत्सा लागी धेनु जैसी, करी करुणा सावली दया करी, करी करुणा सावली दया करी, रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी। मदंत पाहून कोण त्वरित ये, मदंत पाहून कोण त्वरित ये, मदंत पाहून कोण त्वरित ये उतरित पाऊली दया करी, ये उतरित पाऊली दया करी, रामदास माऊली हो रामदास माऊली दया करी, वासुदेव माऊली। जय रामात्मज तनयावरी करी, जय रामात्मज तनयावरी करी, जय कर सावली दया करी, सुख कर सावली दया करी, रामदास माऊली, रामदास माऊली दया करी, रामदास हो रामदास हो रामदास माऊली। राम 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 सीताराम, राम 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 राजा राम सीताराम। कीर्तनाचा पहिला नियम, कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपल्या पायामध्ये असणाऱ्या वाहना, चपला, बूट, जोडे, सगळं जागेवरच काढायचं, खुर्चीच्या खाली सारून द्यायचं पायाने, हाताने टाळी आणि खणखणीत भजन शुद्ध अंतःकरणाने। राम 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 राजा राम, राम 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 राजा राम, राम 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 सीताराम, राम 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 सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम राम सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम। सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पतये हर हर। समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की, महारुद्र हनुमान की।
सनातन स्वामी महाराज की, सद्गुरु वासुदेव महाराज की, देवर्षि नारद महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की, गो माता गंगा माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, समधंदन की जय जय रघुवीर, जय जय श्री मंगलमूर्ती। कितीही विक्षेप आले, नैसर्गिक विक्षेप आले, तांत्रिक विक्षेप आले, तरी सुद्धा आपण काही जागा सोडलेली नाही. मधले 15 मिनिटं सोडले तर, मधले 15 मिनिटं हे फार महत्वाचं आहे. इतकं 3-3 तास सलग बसायचं म्हणजे गंमत नाही. पूर्वी 4-4 तास माणसं एका जागेवर बसत असत, बुवा जाऊन येत असत, पण माणसं जागेवर. काय आनंद आहे. 125 वर्षे शतकोत्तर रौप्य महोत्सवाचा हा आनंद. आणि कीर्तन कलौतद हरिकीर्तना. कलियुगामध्ये हरिकीर्तनाला अनन्यसाधारण महत्व आहे. कृतेय ध्यायते विष्णून त्रेतायां यजतो मखैः द्वापारे परिचर्यायां कलौतद हरिकीर्तना. कलियुगामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन आणि लीला संकीर्तन. फक्त कीर्तन करावं. कीर्तनाचे न नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तेथे नावची नाही पापाचे ऐसे केले. त्यामुळे कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपल्याला धरून आणण्यासारखं बसायचं नाही. काही ठिकाणी आम्ही कीर्तनाला जातो, जसं काही श्रोते दशक्रियेला आले की काय असं वाटतं. पण माझं भाग्य थोर आहे, सगळे प्रसन्न चेहऱ्याचे. जय जय. म्हणजे एके ठिकाणी गेलो, सगळे पांढरे केस होते माझ्यासमोर. 7 दिवस कीर्तन एका जागेवर, सगळे पांढरे केस, काही गॉन केस. मी त्यांना म्हटलं, अहो मला उद्यापासून काळे केस अपेक्षित आहेत. म्हणजे मला कोण अपेक्षित होतं? तरुण. दुसऱ्या दिवशी बघतो तर बरेच जण हेअर डाय करून आले हो. मी जागेवरच डाय. म्हणलं थोडा घेऊन यायचा ना, मी माझ्या तोंडाला लावला असता निघून गेलो असतो. जय आणि छान बसायचं बरं, खळखळून हसायचं, आनंद घ्यायचा. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. निरूपणाच्या अभंगाकडे जाऊया. आमची गाडी, आम्ही हंसावर बसून जाणार. हंस ट्रॅव्हल्स. त्यामुळं तो हंस आम्हाला पोटात घेणार आणि घेऊन जाणार आहे इंदोरपर्यंत. त्यामुळं पुढचा 1 तासभर माझ्या वाट्याला असावा. ज्यांच्या नावातच इंद्र आहे असे दोघे बंधुद्वय, राघवेंद्र आणि उपेंद्र, या दोन्ही काकांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. त्याचं कारण आहे, या वयामध्ये एवढं आयोजन करणं सोपी गोष्ट नसते. समर्थ हे समर्थ करावे, तरीच समर्थ म्हणवावे. आणि समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तीनही, नुपेक्षी कदा रामदासा दिला. 12 वर्ष कीर्तनाला झाली. यापूर्वी सदऱ्यामध्ये, फेट्यामध्ये, धोत्रामध्ये कीर्तनं होती. पण आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचे शब्द आहेत, एखादी गोष्ट सतत सातत्यानं 12 वर्ष केली की ती सिद्ध होते, तपपूर्ती होते.
तप झाली म्हणजे पत वाढते. तप झाल्याशिवाय पत वाढत नाही. अध्यात्मात असो किंवा व्यवहारामध्ये असो, पत वाढण्याकरता तपच करावं लागतं. आणि ते एवढी मोठी परंपरा इथे. कितीतरी तप होऊन गेली, कितीतरी पिढ्या होऊन गेल्या. 8 पिढ्या नाही, 10 पिढ्या नाही, अगदी 100 पिढ्या सुद्धा हा उत्सव चालणार आहे सदैव. आणि अधिकाधिक भव्य स्वरूपामध्ये. अशी देवर्षी नारदांच्या गादीवर उभं राहून एक अधिकार आहे बोलण्याचा म्हणून बोलतो. नाहीतर लहान तोंडी मोठा घास, पण तो घास घ्यायला काय हरकत नाही. चांगला घास आहे तो. नाही तर भलते चलते घास घेणारे लोक काय कमी आहे? आपण चांगला घास घ्यायला काय हरकत आहे? निरूपणाच्या अभंगाकडे जाऊया. आज समारोपाचं कीर्तन आहे माझं. आजचं हे माझं शेवटचं कीर्तन. शेवटचं म्हणजे या उत्सवातलं. त्याच्यानंतर पुढे कीर्तन आहे.
जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेरी चिदानंद शिव सुंदर तेरी पावन तेरी तू मूर्ति पावन तेरी तू मूर्ति जय गंगे भागीरथी जय गंगे जगदाधारा तव जलधारा जगदाधारा तव जलधारा जगदाधारा जगदाधारा अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा कांतिमती शंकर शंकर जय शिव शंकर 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 लहरी लहरी का निनाद रे शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी का निनाद रे शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लहरी लहरी जानिनादती लहरी लहरी जानिनादती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी सद्गुरुनाथ महाराज की आपदामपहरतारं सर्वसंपदां लोकाभिरामो श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय सद्गुरु श्री वासुदेव महाराज की श्री मंगलमूर्ती अयोध्येमध्ये राम मंदिर झालेलं आहे त्यामुळं ग्वाल्हेरमधला आवाज अयोध्येपर्यंत जायला हरकत नाही महाराष्ट्राच्या तुलनेत ग्वाल्हेर अयोध्येपासून बघूया आता ग्वाल्हेरमधला आवाज पुढं नंतर लाडू आहेत आहेत ना हो म्हणायचं त्यामुळे ठणकावून आवाज झाला पाहिजे गर्जना जशी व्हायला पाहिजे तशी गर्जना
गर्जना जशी व्हायला हवी तशी गर्जना मला वाटते तुम्हाला याची गरज ना. गरज आहे ना. प्रभु रामचंद्र भगवान की भारत माता की जय जय रघुवीर. बुवा 42 आहे पण उत्साह 4वर 2 नव्हे 2वर 4च आहे. जय परमार्थातलं म्हणतोय बरोबर. माझ्याकडे बघितल्यानंतर लक्षात आलंच असेल माझं लग्न झालं हे नक्की. कारण पांघरशी जरी असला कपडा येसी उघडा जासी उघडा कपड्यासाठी करीसी नाटक 3 प्रवेशांचे. मुखी अंगडी बालपणाची रंगीत वसने तारुण्याची जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्य. 1 धागा सुखाचा 100 धागे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिन तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले उढाळ कवणा मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म गाव सदैवाचा देवा पर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. श्रीराम जय राम जय जय. हा 13 मंत्र तारणार आहे तुम्हाला मला. राकारो 4 मात्रेण मुखान निर्याती पातकम पुनः प्रवेश संभीत या मशब्दस्तु कपाटवत. राम म्हटल्याबरोबर पाप बाहेर पडतात आणि बाहेर पडलेली पाप पुन्हा आत प्रवेश करू शकतात. हे जाणून लेखकानं बरोबर लिहिलेलं आहे. राम म्हटल्याबरोबर पाप बाहेर पडतात. रा पुन्हा आत येऊ नयेत म्हणून म शब्दस्तु कपाटवत कुलूप किल्ली लागली. राम. पण आपण कधी म्हणतो पोचवताना. आणि जो आडवा पडलेला असतो त्याला काही कळत नसतं. आणि बाकीचे सुद्धा एवढे गंभीर म्हणतात ते श्रीराम जय राम जय श्रीराम जय राम श्रीराम. एवढं गंभीर. अरे गौतम सुद्धा एवढा गंभीर नाही. भगवंताचं नाम कसं आनंदाने घ्यावं. मी गातो नाचतो मी गातो नाचतो मी गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे वेडा झालो मी तव छंदे. मी गातो नाचतो मी गातो नाचतो मी गातो नाचतो नाचतो नाचतो. थोडा कमी करायचा. त्याला सांगावं नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे. गायन कोणाचं करायचं. कोणाचे पाय धरावे. ज्यानं काही उपाय होईल अशांचे पाय धरावे. आपण नको त्याचे पाय धरतो मार खाऊन घरी येतो. म्हणून भलत्या सलत्याचे पाय धरायचे नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हरिप्राप्ती करायची ना. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. एकदा गेल्यानंतर परत यायचं नाही. आपण आलोय तिथूनच. वास्तविक जन्माला येण्याआधी आपण कुठे होतो सांगतोय कोणी इथे. सांगू शकते कुठे होतो. किंबहुना जन्माला आल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर आपण कुठे जाणार आहे हे तरी माहिती आहे कोणाला. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग. संतांचे मार्ग झाडायचे आपल्याला. संतांनी जे सांगितले ना त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. आपण एकच पंथस्थ आहोत लक्षात घ्या. संतांनी देवाजवळ काय मागितलं तेच आपण मागायचं. आजच्या निरूपणाचा अभंग जो आहे संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज
या जगाच्या पाठीवर 3 जगद्गुरू होऊन गेले. एक पहिले कृष्णम वंदे जगद्गुरू, कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून कर्माचा सिद्धांत सांगणारे भगवान. आर्य सनातन वैदिक धर्मावर जेव्हा इतर पंथीयांचं, इतर विचारांचं आक्रमण झालं, तेव्हा त्या सर्व विचारांना कक्षेच्या बाहेर हाकलणारे आणि पुन्हा वैदिक धर्माला पुनरुत्थान देणारे आद्य जगद्गुरू शंकराचार्य, हे दुसरे जगद्गुरू. बरं. आणि तिसरे, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरा निवहावा भार माथा, असं म्हणणारे जगद्गुरू तुकाराम महाराज. तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ. कारण तुकाराम महाराज म्हणाले, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. म्हणून समर्थ समर्थ करावे. धन्य तुकोबा समर्थ. त्याप्रमाणे महाराज समर्थ काय म्हणायचे, जय जय. तुम्ही जिवंत आहात ना सगळे. जिवंतपणाचं लक्षण आहे कीर्तन म्हणजे. माझा उपवास आहे दिवसभर, मी राजगिराचा शिरा खाऊन उभा आहे. तुम्ही चांगले. आहे राजगिराचा शिरेवाले पण आहेत पुढे, मला वाटतं कुठेतरी बस. जय जय. समर्थ हे समर्थ करावे. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी स्वतःला समर्थ म्हणत होते का? ते काय म्हणायचे, जय जय रघुवीर समर्थ. तो समर्थ आहे, त्याच्या सामर्थ्यावर आम्ही समर्थ आहोत म्हणाले. आणि आपण समर्थ का असू नये? आपण प्रपंच करण्याकरता सुद्धा समर्थच असलं पाहिजे, किंबहुना परमार्थ साधन करताना सुद्धा समर्थच व्हायला पाहिजे. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. भगवंताने सुद्धा मनुष्य देहामध्ये अवतार घेतल्यानंतर राम विश्वामित्रांना शरण गेले, कृष्ण संदीपनी ऋषींना शरण गेले आणि तिथं विद्या घेतली. भगवान किती अवतार बघा. अवतारामध्ये आल्यानंतर, मनुष्य देह घेतल्यानंतर भगवान मनुष्याच्या सगळ्या मर्यादा पाळतात. हो, एवढा सर्व अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा लीन होतो सद्गुरूंच्या चरणी. मग त्यानं जर हे नियम ठेवलेले, ते शिकलं पाहिजे. सद्गुरूंना, गुरुना शरण गेलं पाहिजे आणि त्यांनी जे मागितलं तेच मागितलं पाहिजे. काय मागावं देवाजवळ? भगवंताजवळ मागायचं काय? आता सत्यनारायण पूजेला बसला तरी किती मागतो? मम, इथून सुरुवात. आत्मनः अहम अस्माकं सहकुटुंबानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य. ह्याच्या बापाची पेंट आहे का? आणि पूजेच्या एवढ्या एवढ्या सूक्ष्म सुपाऱ्या घेऊन येतो मांडायला. सूक्ष्म सच्छिद्र सुपाऱ्या विथ कीटक. खारीक तर इतकी जिवंत असते, सजीव खारीक. त्याने ते विड्यावर पाणी सोडलं तर त्यातून अळी बाहेर आली खारकेतून. ती मी पण बघितली आणि त्यानेही बघितली. आणि तो मला म्हणतोय अळीमिळी. तिथं असत्य वागतो. अरे म्हणलं काय म्हणले, काय आणलं हे रे? नाही काय मागच्या माझ्या बायकोनं काय झालं, मागे आपला सत्यनारायण पूजा ठरली होती तेव्हा तो पुडा आणला होता. त्यात लॉकडाऊन झालं. 2 वर्ष मग तसाच राहिला तो. इतकं पाखडलं त्याला त्या पुड्याला. जय जय. पण चांगलं आणायचं कळलं नाही. दारावाटे जाऊ देत, आपण मोरीत पोळा घालण्याची जी प्रवृत्ती आहे, मग देव कशाला देईल? देवाला देताना यत् करोषि यदश्नासी यज्जुहोसि ददाति यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. जे जे तू करशील ते श्रद्धेनं मला अर्पण कर. एकदा मला शरण आलास ना, मग मी बघ काय करतो. म्हणून तुकाराम महाराजांचं मागणं एवढंच आहे, हे चिदान. कोणतं दान? देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी
हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. 3 अटी मांडल्याच्या अभंगामध्ये 3 अटी ठेवल्यात बरं तुकाराम महाराजांनी. ह्या अटी मान्य असतील तर 4था चरण आहे. अभंगाचे 4 चरण आहेत. किती चरण आहेत? पण 2 चरणाच्या प्राण्या करतात. आता इथं कोण कोण 2 चरणाचे त्यांनी ऐका. काय मागावं देवाजवळ म्हणाले. साक्षात भगवान प्रकट झाले तुकाराम महाराजांच्या समोर आणि म्हणाले चला, सगळे पंढरीत वाट बघतायत, रुक्मिणी देवी वाट बघताय, तुम्ही इथे. ते म्हणाले तुम्ही इथं आलात हीच माझी पंढरी. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंग. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. दुसरं काय पाहिजे? तू आलास ना इथे, देह तर जाणारच आहे. देह जाईल जाईल त्याचे काळबा खाईल. देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? काय आहे आपलं? काहीही नाही. पण हा देह देवाकडे नेता येतो बरं. सदेह वैकुंठाला गेले तुकाराम महाराज. निदान आपण या देहाचं सार्थक करावं एवढं तरी त्याचं स्मरण असावं. देह जन्माला आलाय म्हणजे मरणार हे निश्चित आहे. जातस्य ही ध्रुव मृत्यू, ध्रुवं जन्म मृतस्य. जन्माला आला तो एक दिवस मरणार हे निश्चित आहे. कोणीही इथं अमर नाही. अमर नाव ठेवलं तरी अमर नाही. आहे का अमर? अमरला सुद्धा मरण आहे ना, आहे की नाही? तुम्हाला आम्हाला एक दिवस जायचं. आजा गेला, पणजा गेला, देखत देखत बाप गेला, सगळे जाणार आहे. शेवटी आपल्यालाही जायचं. तुम्ही आम्ही सगळे ऐकणारे आणि बोलणारा सगळेच जाणार आहे. पण असं तसं जायचं नाही. सारा सार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. म्हणून त्याचं स्मरण. गुण गायीन आवडी हेची माझी, तुझा विसर न व्हावा. विपदो नैव विपद संपदो नैव संपदः, विपद विस्मरणं विष्णोः संपन्नारायणो स्मृतिः. काय म्हणाले? ज्याला विपत्ती म्हणतो ती विपत्ती म्हणजे गरिबी नव्हे, आणि ज्याला संपत्ती म्हणजे श्रीमंती म्हणतो ती श्रीमंती सुद्धा खरी नव्हे. बघा मग खरी विपत्ती कोणती आणि खरी संपत्ती कोणती? विपद विस्मरणं विष्णू, भगवंताचं विस्मरण ही खरी विपत्ती, आणि भगवंताचं अखंड स्मरण ही खरी संपत्ती. पण आपल्याला तेवढंच होत नाही, बाकी सगळं होतं. जोपर्यंत आईच्या पोटामध्ये असतो तोपर्यंत सोहम सोहम म्हणणारा, बाहेर आला की नाला छेदन झाल्याबरोबर म्हणतो कोहम. कोहम, मी, माझं, मला, हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, सगळं मिळवलं. ग्वाल्हेरमध्ये 5 बंगले, 5-6 किलो दागिने सोन्याचे. ऐकून ठेवा फक्त. काय हे संस्थानिक गाव आहे, सरकारांचं गाव आहे, बोलावं लागतं असं. वचने का दरिद्रता. आता 2 ग्रॅमची 2 मंगळसूत्र मातीत जा ना. जय जय बोलताना जरा घसघशीत बोलावं. पुण्याचा पोहा असला म्हणून काय झालं, बोलताना घसघशीत बोला.
सगळं 5 गाड्या दारामध्ये, 5 मुलं, 5 सुना, 12 नातवंड, सगळं काही छान उत्तम आहे. तरी सुद्धा कोणी विचारलं ना, काय रावसाहेब कसं काय चाललंय? बरं बरं, काय धौती योग लागू झाले ते? माणसानं कसं प्रसन्न असावं, छान आनंदी असावं. आपण आनंद स्वरूप परमात्म्यापासून निर्माण झालेलो आहोत. त्याचं विस्मरण झाल्यामुळे दुःख आहे. त्याचं स्मरण असेल तर सुखच आहे. सर्व सुखाचे आगरू बाप रखुमा देवीवरू. सर्व सुखाचा आगर आहे. मला वेळेची मर्यादा आहे, कथानकाकडे जायचंय. मध्ये चहाला सुट्टी नाही, आता ती झाली. आता सारखं सारखं नसतं. त्यामुळे आता सलग कीर्तन, जास्त नाही, 10 वाजे नाही, 9:15 पर्यंत, जय 9:30 पर्यंत चालेल. चालेल ते हो म्हणायला मी कशाला नाही म्हणू. जय जय ते म्हणतात 10 वाजे. नाही आम्ही काही गिळावं का नाही? उपवास सोडायचा, सोमवार आहे. हे गिळावे माझ्या तोंडात शब्द का आले माहितीये? घरचे संस्कार आहेत. घरी गेल्यावर आम्ही कधीतरी जातो, काय वांग्याची भाजी झाली, ती म्हणते गप गिळा, अजून मीठ घातलं नाही. घे सगळे, मी फक्त कीर्तनातच बोलतो. घरी गेल्यावर मौनम सर्वार्थ साधन. मग तिथं गेल्यावर उठ भवानी त्रिभुवन जननी आदि नारायणी भवानी. उठ भवानी त्रिभुवन जननी आदि नारायणी. तुझ्या दर्शनातून झाले भक्त सिद्ध ज्ञानी. तुझ्या दर्शनातून झाले भक्त सिद्ध ज्ञानी. आई ग भक्त सिद्ध ज्ञानी, आई ग भक्त सिद्ध ज्ञानी. एका कीर्तनाला इकडे अशा बायका बसल्या होत्या, इकडे पुरुष मंडळी बसली होती, इकडे पखवाज वादक खाली बसला होता, त्याच्या पाठीमागून बायका. आमच्या महाराष्ट्रातली कथा आहे ही. आणि मिसरी लावण्याची पद्धत त्या गावात. मिसरी, तंबाखूची मिसरी म्हणजे एकदा भाजताना वास नाकात गेला 3 दिवस हटत नाही. तुम्हाला माहिती आहे मिसरी? इकडे आता एक खामगाववाले आले, त्यांना माहिती आहे. शिरगाव ना, खामगाव, शिरगाव. वाईला तर विचारा कशी असते ती. काय काय म्हणजे मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो. आता आपल्याला समारोपाकडे जायचं, आनंदाने जायचं जरा. तर एक जण तो म्हणला आयोजकांपैकी, म्हणला महाराज आमचं शेतात घर आहे, जवळच 1 किलोमीटर, चहा प्यायला चला. आपला गेलो शेतातलं घर. म्हणलं मला जरा कौतुक. गेल्यानंतर त्याची बायको नुकतीच थंडीचे दिवस कोवळ्या उन्हामध्ये भांडी घासायला बसली होती. रात्रीची भांडी खरकटी घासायला, आणि तिचा कार्यक्रम चालला होता. इंदोर अयोध्या, इंदोर अयोध्या, मध्ये ग्वाल्हेर. जरा कोपऱ्यात गेले की विदिशा. हा कार्यक्रम सगळा. उठ उठ महाराज आले, पटकन चहा कर. तिनं उरलेलं जे होतं ते असं बोटावर घेतलं आणि तोफेमध्ये दारू ठासावी तसं ठासलं. आणि तसाच हात धुतला. हो, साबण नाही, काही नाही. मी आपल्या बैठकीत जाऊन बसलो. तिथे बैठकीमध्ये सारवलेली जमीन छान होतं, सगळं घर छान होतं. तर शेतातलं घर ते मातीचं शेणा मातीनं सारवलेलं.
तिथं बैठकीत बसलो, मध्येच स्वयंपाकघराचा दरवाजा होता आणि समोर चूल पेटलेली होती. तिने पटकन पातेलं ठेवलं. माझं आपलं बोलता बोलता सहज लक्ष जात होतं चटईवर बसलेला मी. माझी सहज नजर जात होती. तिने पातेलं ठेवलं, पाणी घातलं, त्यात चहा, साखर, आलं किसून घातलं. सुवास छान आला. बाहेर जाऊन गवती चहा आणला, तो घातला. काय सुगंध सुटला हो. मला वाटलं थंडीच्या दिवसात चांगला आलं गवती चहा. इतका चहा छान, तो चांगला उकळतोय. आणि तेवढ्या दूध घालायची वेळ आली. बोलता बोलता माझी नजर सहज साय अशी घट्ट आली होती. बर ते तोंडातलं जे असतं ना, ते साधारण 15 मिनिटं थुंकायचं नसतं. त्याची एक विशिष्ट प्रकारची किक असते. ती किक बसावी लागते. कशी बसते मला माहित नाही. ती आपली बोटानं सारखी 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 साय काय मागे जाईल. शेवटी तिला भान राहिलं नाही. सिद्धार्थ तिने सगळी पावडर दुधात. मी बघतोय, मी तर डोळेच टाकले. नको रे, नको नको. पण बोलता सांगता कोणाला. तिने तसं दूध ओतलं त्यात. बरं पावडरीत पावडर कळे ना. तिने गाळून 2 कप बशा आणले आमच्या पुढे. महाराज चहा. म्हणलं वहिनी मी कोरा चहा घेतो, मला दुधाचा नाही चालेल, तुम्ही मला कोरा करून द्या. तेव्हा जो मी दुधाचा चहा सोडला, तो आबा महाराज संस्थांमध्ये आल्यावरच घेतला. जय. तुम्ही उद्या सकाळी हसत हसतच उठणार. माझ्या कीर्तनात सहसा कोणी झोपत नाही. झोपला तर त्याला उठवतोच नाही. आयुष्यातून नाही, झोपेतून. आणि ती मिश्री लावलेली उध उध उध. आणि नेमका पकवायचा असं त्याच्या मागे एक बाई मिश्री लावलेलीच बसली होती. आणि ते उद तिच्या अंगात वारा आला ना, जे सुरू झालं. आणि तिने पाठीमागून एकदम उधा केल्याबरोबर पकवाजाची पाठ काढली. म्हणलं मागं बघू नको, मागं बघू नको, इकडं बघ माझ्याकडे. म्हणलं देह नासवायचा नसता. अरे देह देवाचे, आता आत्मा परमेश्वर. त्याच्या गुणगायना करतात. देवे दिला देह भजना गोमटा, गोया झाला फाटा बालिकेचा, म्हणून तुझा विसर न व्हावा. गुणगायीन आवडी. पहिली आठ तुझा विसर न व्हावा. दुसरी आठ गुणगायीन आवडी हेची माझी सर्व. तुझं गुणगायन करण्याची सद्बुद्धी मला सदैव दे. दुसरी अट. तिसरी अट न लगे मुक्ती आणि संपदा. धनसंपदा नको, काही नको, मुक्ती नको, काही नको. केवळ संत संग दे. संत संग देगा सदा. कारण तात मिले पुन्हा मात मिले, सुत भ्रात मिले, युवती सुखदायी. राज मिले गजबाज मिले, मन साज मिले, मन वंचित पायी. लोक मिले सुर लोक मिले, विधी लोक मिले, वैकुंठ ही जाई. सुंदर आर मिले सबही सुख, संत समागम दुर्लभ भाई. सद्गुरुनाथ महाराज की. संत सत्संग दुर्लभ आहे, म्हणून संत संग देगा सदा. दुसरी अट. तिसरी अट. ह्या सगळ्या जर तुम्ही देत असाल ना मला, ह्या 3 अटी जर तुम्हाला मान्य असतील देवा, तर तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे. खुशाल आम्हाला गर्भवासामध्ये घाला. आम्ही त्या गर्भवासातल्या कळा सोसायला तयार आहोत. पण या 3 अटी मान्य असतील तर. म्हणून आपल्याला मूळभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणाले, हे जे दान देगा देवा तुझा विसर व्हावा. हे जे दान, हे जे दान देगा देवा, हे जे दान देगा देवा तुझा विसर व्हावा. हे जे दान, हे जे दान देगा तुझा
आपण ऐकतो आहोत हरिभक्त परायण श्री निहाल खामेटे यांचं सुश्राव्य कीर्तन. त्यांच्या डोक्यातून निहाल नाही खांबे अजून मला माफ करा. हरिभक्त परायण श्री संदीप मांडकेजींचं मी यांच्यासारखा दिसतो. कीर्तन. हो. हे यांचा निवास कात्रज पुणे इथे आहे. मूळ गाव जेजुरीजवळचं राख, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. मूळ व्यवसाय पौरोहित्य. 2016 साली नादब्रह्म धार्मिक संस्थेची पुणे येथे स्थापना केली आणि नादब्रह्म हरिकीर्तन विद्यालय 2018 या वर्षी स्थापन झालं. विद्यालयाच्या माध्यमातून अनेक युवा कीर्तनकार तयार झाले आहेत आणि होत आहेत. सध्या विद्यालयात एकूण 16 विद्यार्थी शिकत आहेत. बुवांनी मराठी व्याकरण यातून पदवी प्राप्त केली आहे आणि 2014 साली कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठातून साहित्यशास्त्रातून शास्त्री ही पदवी प्राप्त केली आहे. शिवाय कीर्तनशास्त्री ही पदवी प्राप्त करून विद्यापीठात दुसरा क्रमांकही मिळवला आहे. संगीतात BA पदवी प्राप्त आहे आणि संगीतशास्त्रात MA करीत असून PhD पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यांचे शास्त्रीय गुरु पंडित श्री शेखर कुंभोजकर आणि पंडित श्री मुकुंदराज गोडबोले आणि श्री संजय देशपांडे. यांचे कीर्तन गुरु हरिभक्तपरायण वैकुंठवासी राष्ट्रीय कीर्तनकार प्राध्यापक नरहरी चिंतामणी आपा मार्जने बुवा आणि राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर चारुदत्त आपळे बुवा. 2013 साली ब्राह्मण सेवा मंडळ गिरगाव मुंबई याच्याकडून विद्यानंद कीर्तनकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2015 साली शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून शिवराज्य कीर्तनकार असा गौरव. यावर्षी 2025 रोजी अखिल भारतीय ब्राह्मण महासभे यांच्या वतीनं पौरोहित्य रत्न पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्यांच्या कीर्तनाचे मुख्य विषय पौराणिक, ऐतिहासिक, संत चरित्रे, क्रांतिकारकांची चरित्रे, शिवछत्रपती चरित्र आणि शंभूराजांचे चरित्र. भारतातील 8 राज्यात कीर्तने झाली आहेत आणि अजूनपर्यंत जवळजवळ 2300 कीर्तनं बुवांनी केलेली आहेत. बुवांच्या स्वागतासाठी मी श्री किरण कल्याणकर आणि श्री सतीश वायगावकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. त्यातच एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी ही वाटते की आज जवळजवळ 350-400 ची क्षमता असलेल्या ज्या प्रेक्षागृहात, सर्वसज्जित प्रेक्षागृहात आपण बसलो आहोत, या प्रेक्षागृहाकरता जागा श्री वासुदेव महाराज यांनीच उपलब्ध करून दिलेली आहे.
आज अनेक वर्ष अनेक सुंदर कार्यक्रम आपण या सभागृहात त्यांचे साक्षी झालेलो आहोत. त्या सगळ्यांच्या मागे महाराजांचा आशीर्वाद नक्कीच आहे. या प्रेक्षागृहाच्या जवळच आबा महाराजांची समाधी आहे आणि आपण जेव्हा या सभागृहात कार्यक्रम ऐकतो तेव्हा त्यांचं सान्निध्य नेहमीच आपल्याला मिळत असतं. कीर्तन खूप रंगलेलं आहे. मध्ये आता व्यवधान शब्द उचित नाही त्याच्याकरता, पण एक छोटासा बुवांच्या अनुमतीने एक सत्कार समारंभ करण्यात येतो आहे. आजच्या आमच्या सत्कार मूर्ती आहेत श्रीमती नीलाताई अभ्यंकर पुण्याच्या. ह्या ताईंना मी आमंत्रित करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. दुसरे सत्कार मूर्ती आहे श्री हनुमंतराव यादव काका आणि तिसरे आहेत श्री अतुल मोघे. श्रीमती नीलाताई अभ्यंकर ह्या वरिष्ठ साधिका आहेत, दासबोधाच्या अभ्यासिका आहेत आणि शिरगावकर मठाच्या ट्रस्टीसुद्धा आहेत. यांच्या स्वागताकरता मी विनंती करतो सौ लोचन काटे आणि सौ वीणा जोशी, ज्या महाराजांच्या शिष्या आहेत. श्री हनुमंतराव यादव काका 75 वर्षाचे, शिरगाव मठाशी लहानपणापासून जुडलेले आणि मठाला वर्तमान भव्य स्वरूप देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिरगाव मठाचे ट्रस्टीसुद्धा आहेत. यांच्या स्वागताकरता मी निमंत्रित करतो श्री अरुण गिजरे आणि श्री आनंद कस्तुरे यांना. अतुल मोघे हे एक तरुण इंजिनियर आहेत. आबा महाराज संस्थान ग्रुप स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आणि अथक प्रयास आहे. जो निश्चित जप ग्रुप जो आहे तो स्थापना करण्यात यांचा जो प्रयास आहे तो निश्चितच सफल झालेला आहे. हे बाड्याचे जावईसुद्धा आहेत. यांच्या स्वागताकरता कॅनडाहून विशेष या कार्यक्रमाकरता म्हणून आलेले श्री संतोष वाणी यांना मी आग्रह करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे. सचिन गुरुजींचा सत्कार करण्यासाठी मी सज्जनगडाहून आलेले थे. गुरुजी गौरव नेवाळकर यांना मी निमंत्रित करतो आणि श्रीकांतजी पागे काका स्वतः वैदिक आहेत, त्यांनाही मी आमंत्रित करतो. उद्याच्या स्वाहाकार यज्ञाचे ते मुख्य अधिष्ठात्री आहेत. श्री हनुमंतराव काका या पुढे या थोडं. श्री अरुण गिजरे आणि श्री आनंद कस्तुरे काकांचा सन्मान करणार आहेत.
श्री अतुल मोघे यांच्या सत्कारासाठी विशेष करून केरळाहून आलेले श्री संतोष वाणी यांना मी आग्रह करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. हे दोघेही इंजिनियर आहेत आणि यांनी या ग्रुपकरता फार महत्त्वाचं काम केलेलं आहे आणि स्वतः साधकही आहेत. कृपया सर्व सत्कारमूर्तींनी स्थानापन्न व्हावे. सचिन गुर्जर गुरुजी, सचिन गुर्जर सावरीकर गुरुजी, आज पागे काकाही आपल्यामध्ये आहेत, स्वतः वैदिक आहेत, आणि गौरव नेवाळकर गुरुजी, एक फार अभिमानाची, कौतुकाची आणि अभिनंदनाची गोष्ट म्हणजे अशी की ज्या 13 कोटी रामनाम जपाचा आपण संकल्प केला होता त्या जपाची संख्या आजच्या तिथीत 21 कोटीपर्यंत पोचलेली आहे. हा अजून रात्री फायनल फिगर्स यायच्या आहेत, पण तरीही हे कीर्तिमानच म्हणवलं जाईल. जवळजवळ 1.5 पट जपसंख्या झालेली आहे. उद्या स्वाहाकार यज्ञ, त्याच्यामध्ये सर्वांनी सम्मिलित व्हायचं आहे आणि महाप्रसाद ग्रहण करायचं आहे. आता 2 शब्द नुसते मी आभाराचे बोलतो. आभार म्हणजे आता कोणाचे मानू आपण, सगळ्यांचे नगर निगम, विद्युत मंडळ आणि लोकल प्रशासन, मीडिया ह्यांचे सगळ्यांचे तर आभार आहेतच. त्याशिवाय आर्टिस्ट कंबाईन संस्था, वसंत साऊंड आणि इथे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहयोग केलेले अनेक कार्यकर्ते यांचं नाव घेणंही संभव नाही आहे. त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आमचे 2 दिवसाचे 4 कीर्तनकार आणि संगतकार यांचेसुद्धा खूप खूप आभार. आणि सगळे प्रेक्षक, दर्शक ज्या इतक्या विपरीत परिस्थितीतसुद्धा इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले, हाऊसफुल झालं आहे जवळजवळ, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. परंपरेप्रमाणे 2 मिनिट भजन करायचे. पाठीचा कणा सरळ, बसल्या बसल्या, बैठे बैठे सावधान. शुभमंगल, शुभमंगल व्हावं असं वाटत असेल तर सावधान. छान खणखणीत टाळी वाजवायची, मुखानं प्रेमानं भगवंताचं भजन करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, जय राम जय जय राम, श्रीराम 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 जय राम जय जय राम, राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, सद्गुरु वासुदेव महाराज की जय जय रघुवीर. माझ्या मागे सर्वांनी म्हणा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते, गोपाल कृष्ण भगवान की जय. थोडक्यात कथाभाग.
5 पांडवांमध्ये एक पत्नी असणारी द्रौपदी, आणि या भावांमध्ये विवाद होऊ नये की द्रौपदीने कोणाकडे किती दिवस राहायचे म्हणून देवर्षी नारदांनी विभागणी करून दिली होती. 2 महिने 12 दिवस युधिष्ठिराकडे, 2 महिने 12 दिवस दुसरा पांडव भीम याच्याकडे, 2 महिने 12 दिवस अर्जुन, 2 महिने 12 दिवस नकुल आणि 2 महिने 12 दिवस सहदेव. 2 पंचे 10, 12 पंचे 60, 12 महिन्याची विभागणी झाली. म्हणून गणित चांगलं लागतं, पाढेपाठ असावे लागतं. हां, मी तबल तिला विचारलं म्हणा 2 पंचे 10, 12 पंचे. हो म्हटलं असं विचारत जाऊ नका तुम्ही गोवामध्ये, मी कॅल्क्युलेटर नसतो घेऊन आलो. जय जय म्हटलं कॅल्क्युलेटर नसतं. पूर्वी काय कॅल्क्युलेटर होती? सगळी इथं कॅल्क्युलेटर होते. हां, कॅल्क्युलेटर म्हणजे अशी सहज बोलता बोलता हिशोब व्हायचे सहज. आता लगेच मोबाईल. कशाला हवं ते? इतका परावलंबी झाला माणूस. असं बोलायला फार वेळ नाही बाकीचं. आणि युधिष्ठिर महाराज थोरले बंधू यांच्याकडे द्रौपदी वर्तमान असताना घडलेला प्रसंग आहे. कोणे एक दिनी अजातरिपुतो अंतःपुरी बैसुनी भार्येचे पदर गडिता निरखिले वादात्मजे ते क्षणी बोले शास्त्र विरुद्ध कर्म करीतो धर्मस्वय जाणितो कांतेला पतिदेवता असुनी हा स्त्री देवता मानितो. काय झालं? द्वितीय पांडव भीम गदा युद्धाला सराव करून जात असताना, आता भीम लढतोय म्हणण्यात दिसलं पाहिजे, असा गदा युद्धाचा सराव करून शस्त्रागाराकडे गदा ठेवायला चाललाय. घामाघूम झालेला भीम. माझ्याकडे बघू नका, मी भीमाचं सांगतो. त्यांच्याकडे बघा, माझ्याकडे नाही बघायचं. छोटा भीम बघायचा असेल तिकडे बघा. आणि भीम असा गदा युद्धाचा सराव करून जात असताना घामाघूम झालेला, त्याची गदा अशी जरा घसरली आणि खिडकी उघडी होती, सहज नजर गेली. तर खिडकीच्या आत जे पाहिलं आणि त्याने डोळे झाकले. अरे 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 अरे, काय बघितलं मी, काय बघितलं मी, असं म्हणून तो गेला आणि शस्त्रागारामध्ये गदा जोरात. हे होते त्यावेळी आपटली. हेच होते, गदा आपटली. प्रचंड भूक लागली होती. त्यानं साधारण 2 ट्रक भरून इडली खाल्ली. कोण गेला होता? बुवा का बघायला गेला होता? इडली सांबार हस्तिनापुरात. जय जय. आणि बसला हो रथामध्ये. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय. भरधाव वेगात रथ भगवंताचं स्मरण करीत करीत आला. कुठे आला? अमरावती समान द्वारा. अमरावती समान द्वारा वतीपुरी कनकाली. अमरावती समान द्वारा वतीपुरी कनकाली. विलोकिली दिव्य राजधानी, विलोकिली दिव्य राजधानी. विश्वाच्या जनकाली रामा साधोरी. राजा राम कहा. द्वारकेमध्ये आला. कृष्ण कृष्ण जय, कृष्ण कृष्ण जय, कृष्ण. रथातून उतरला खाली. भगवान असे झोपाळ्यावर बसले होते. 8 राण्या, 16,108 बायका. आकडा ऐकलं की बरं वाटतं काही लोकांना. आपण फक्त कल्पना करावी, एक सांभाळता येत नाही. एकाने मला विचारलं, तुम्ही काय सांगितलं बुवा? रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, मात्र कृष्णासारखं जगावं. म्हणजे बरोबर आहे. कलियुगात टिकायचं असेल तर कृष्णासारखंच जगलं पाहिजे. मग कृष्णानं 16,108 केल्या होत्या, मग मी निदान 4. म्हणजे घरी जाऊन विचार. मूर्ख कुठचं, काही विचारावं, काही बोलावं. ते भगवान होते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्यम ईश्वर. भगवंताचं सामर्थ्य काय ते? असे झोपाळ्यावर बसले भगवान.
आणि तेवढ्यात भीम आला, कृष्णा कृष्णा कृष्णा. आता भीम ओरडलाय, आवाज भीमाचा वाटला पाहिजे की नाही? कृष्णा, हा काय भीम आहे? हा भीम आहे का? कृष्ण भीम वाटलं पाहिजे. तर रामांनी धनुष्याला बाण लावलं, असा लावतात धनुष्याला बाण. रामांनी धनुष्याला बाण लावलं असं म्हणलं. जोडथ निकारमुका जोडले सायका मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा. जोडथ निकारमुका जोडले सायका मारही त्राटिका रामचंद्रा, मारही त्राटिका रामचंद्रा, रामचंद्रा रामचंद्रा. म्हटल्याबरोबर ते मारल्यासारखं वाटलं पाहिजे. रामांनी धनुष्याला आता काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम होते? 9:30 झाले म्हणजे होत आले. काय सांगा, ह्या बुवांनी मुद्दाम 6 मिनिटं लेट ठेवून मला हातात बांधायला दिले गड्या, जेणेकरून बुवानं 10 मिनिटं अगोदर उरकावं. जय जय. म्हणून घड्याळ कुणाचं कुणाकडे पटकन येईल सांगता येत नाही महाराष्ट्रात तरी. सद्गुरुनाथ महाराज जय. अकल नंतर कळलं वाटतं. जय. लाडू 2 जास्त घ्यायचे म्हणजे पटकन कळेल. अरे काय झालं भीमा, काय एवढा त्रासलाय? काय सांगू तुला? अरे नको ते दृश्य मी बघितलं. म्हणजे काय बघितलं? अरे मी सांगू नये तू ऐकू नये. अरे पण काहीतरी सांगायला आलायस ना. हो ना, ज्याला तू धर्म म्हणतोस, धर्म. युधिष्ठिर दादा, अरे त्याने अधर्म केला. काय? धर्माने अधर्म केला? हो. नक्की काय केलं? अरे मी सांगू नये आणि तू ऐकू नये. मग नको सांगू, जाऊ दे. ते सांगायला तरी चालू आहे, मग सांग ना. 9:30 होत आली तरी सांगेल ना, सांग. अरे हा 2 महिने 12 दिवस द्रौपदी त्याच्याकडे, आणि हा काय करत होता? माझी सहज खिडकीतून नजर गेली. बायकोचे पाय चेपत होता युधिष्ठिर दादा. भगवान म्हणाले, काय काय सांगतोस? पण असंच असतं रे बाबा, असंच असतं. सांगता कोणाला, सांगता कोणाला. तुमची तरी 5त 1 आहे रे, आमच्या 16,108. मी कुणाला सांगायचं मला? अरे तू देव आहे, देव. आम्ही माणसं आहोत. तुला काय अशक्य आहे? आम्ही माणसं आहेत. असंच असतं बाबा. अति कठीण हा काम, अति कठीण हा काम, अति कठीण हा काम. धैर्याते समुळी उखडी, धैर्याते समुळी उखडी. लज्जेची नरडी मुरडी, आलिया उबाडी आपण न विचारी, आलिया उबाडी आपण न विचारी. कठीण हा काम, अति कठीण हा काम. वैरी काम, वैरी काम, वैरी काम. न पश्यति दिवा भूको निशिका को न पश्यति, अपूर्वो यंतु कामांदो दिवा नक्तन न पश्यति. अरे दिवसा घुबडाला दिसत नाही, रात्री कावळ्याला दिसत नाही, पण जो कामांध झाला त्याला दिवस रात्र काहीच दिसत नाही. अरे विश्वामित्र पराशराजिमुनयो वातांबुवर्णाशना, तेऽपि स्त्रीमुखपङ्कजं सुलिलितं दृष्ट्वैव मोहाङ्गताः. शाल्यन्नं सकृतं पयोदधीयुतं भुञ्जन्ति ये मानवाः. तेषामिन्द्रियनिग्रहो यदि भवेत् विन्ध्यस्तरेत् सागरं. गोपालकृष्ण भगवान. विश्वामित्रांसारखा 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला माणूस, ऋषी, पण मेनकेला पाहिलं पोतेर झालं सगळं तपश्चर्या. अरे पराशरांसारखे व्यासांचे वडील पराशर ऋषी,
हे कुठे निघाले होते? साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताचे, साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताचे, साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताची, क्रमेण वाट एकांती, क्रमेण वाट एकांती, ब्रह्म साधने साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वताचे, साध देती हिम शिखरे शुभ्र पर्वता. आणि त्या सत्यवतीला, त्या मत्स्यगंधेला, कोळ्याच्या पोरीला पाहिलं आणि पराशरांची काय अवस्था झाली. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू. तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, मिलनाचा मिलन. काय सांगू? मग असे पराशरादी सगळे ऋषीमुनी भुलले. तेपी स्त्री मुखपंकजम सुलिलितम दृष्ट्वैव मोहांगता. हे बघ, तू तुझं तत्वज्ञान पहिलं बंद कर. मला ह्यातून मोकळी कशी मिळेल बघ. लवकर काय ते मला सांग. मला तू सगळं बोलतोय ते खरंय रे, सगळं बोलतोय ते खरंय तत्वज्ञान तुझं. पण त्या धर्मदादाकडचे 2 महिने 12 दिवस झाले की प्रकरण माझ्याकडे येणार आहे. दुसरा पांडव मी. आणि ती जर माझ्याकडे आली, द्रौपदी मला म्हणली ऐ पैर रगडो, मी पाहिजे पू, मी भीम चाहाते साधावी मोड निर्कुची क्षणात रगडावे, त्या हाते काय आता या भीमे स्त्री पदासी रगडावे. उजव्या रगेचा डावा होतो, हातात आला माझ्या की भल्या भला, आणि त्या हाताने काही बायकोचे पाय चेपू. मला यातून मोकळी कशी मिळेल? भगवान विचार करतात, हा फक्त तिला पत्नी समजतोय, पण त्याच्या पलीकडे ही काय याला माहिती कुठे? म्हणून भगवान त्याला उपाय सांगतात, माया रचतात. कसा उपाय सांगितला बघा. भीमा एक विचार मानसी सुजे भागीरथीचे तटी, आहे एक विशाल बिंबल दुरुदो बावदो संकटी. भीमा, भागीरथी म्हणजे गंगेच्या तटाकावर विश्वनाथाच्या मंदिराच्या बरोबर विरुद्ध बाजूला त्या तटाकावर एक पिंपळाचं झाड आहे. आणि त्या पिंपळाच्या झाडावर रात्री 12 वाजता जाऊन बैस, तुला तुझं उत्तर मिळेल. पण कधी जायचं? अमावास्या मंदवासर निषिद्ध काळ दुर्निवार भूत पिशाच रात्रींचर दीर्घस्वरे आक्रंदिती. अमावास्या मंदवासर म्हणजे शनिवार. शनी अमावास्येला रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडावर जाऊन बघा कसं मज्जा येते ते. अशी मज्जा येते. भूत पिशाच रात्रींचर दीर्घस्वरे आक्रंदिती. भीम म्हणाला, ते भूतपिशाच वगैरे काय मला करणार आहे? कारण भूतप्रेत संबंधादी रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे. मला काय ते जातोच खरा. म्हणून 16,108 स्त्रियांनी केलेला सगळा स्वयंपाक भीम जेवला एकटा. म्हणजे त्याला एका वेळी 10,000 खंडी तांदूळ शिजवायला लागायचा. सत्य आहे. 10,000 खंडी तांदूळ म्हणजे शिजवल्यावर भाताची टेकडी, त्याच्यावर वाढायचं मरण. मरणच ते, वरण नव्हे. काही ठिकाणी आम्ही दक्षिणेकडे गेलो ना, इतका भात खातो. आणि ते एकदा आम्ही तामिळनाडू वगैरे त्या भागामध्ये तिकडे गेलो होतो फिरायला, आणि सगळे ते असे भटजी बसलेले जेवायला पाटावरून खाली उतरत होते. बसायला पाट, ताटाला पाट, म्हणजे केळीचं पान आडवं आणि त्याच्यावर असा भाताची शीग, आणि त्यात आळं केलं होतं. आळं, आणि त्यात रस्सम सारम सांबारम सगळं त्या भातात. आणि आम्ही समोरच बसलो होतो त्यांच्या जेवायला. महाराष्ट्र विप्रा तिकडे. आणि प्रत्येक जण असा तो भाताचा पिंड नाही, ते रस्सम सारम भाताचा गोळा असा तो
बरोबर असा लांबून टाकायचा आणि तोंडात बरोबर जायचा. त्यांच्याकडे असं आहे सचिन गुरुजी, त्यांच्याकडे तोंडाला हात लागला तर उष्टा होतो म्हणून एक वाडगं पाण्याच्या बाजूला लगेच त्यात हात बुडवायचा. आमचा मित्र म्हणला मी जरा प्रयत्न करतो, म्हटलं गप बस आपलं कालवून खा, कशाला नसलं काहीतरी त्यात रस्सम सारम सांबारम सगळं त्यातच. पण त्याने प्रयत्न सोडला नाही, त्याने तेवढा त्यांच्या एवढा नाही पण एवढाच घेतला. अर्धा नागपुडी, अर्धा तोंडात, नाकातून रस्सम सारम. तो म्हणला अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, वाया जाऊ द्यायचं नाही. म्हणून त्यानं म्हणलं जरा रस्सम मध्ये मीठ जरा जास्त झालंय नाही. म्हणलं कुठलं घेतलंच रस्सम? काय सांगावं. भात भरपूर जेवला हा, पोटभर जेवला भीम आणि बसला रथामध्ये. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आला काशी क्षेत्री आला, शनी अमावास्या साधली आणि त्या दिवशी गंगेमध्ये स्नान केलं. अंबुज मंबुनी जात नाही दृष्टं जात मंबुजा दंबू अधुना तत्विपरीत चरण सरोजात विनिर्गता गंगा. भगवती गंगा माता की कृष्ण कृष्ण जय कृष्ण. गंगेमध्ये स्नान केलं, विश्वनाथाचं दर्शन घेतलं, रात्रीचा भोजन प्रसाद झाला आणि भीम पलीकडच्या तटाकावर गेला. बरोबर रात्री 12 वाजता भूतपिशाच्या आकड्यानं ओरडायला लागले ना. पण हा काय घाबरतो काय? मी नव्हतो बघायला, पण आमचे मोरोपंत होते. ते म्हणाले भयान धरुनी तो त्याचे भयान धरुनी तो त्याचे चढला वृक्षी पथत्री समराया. भयान धरुनी तो त्याचे चढला वृक्षी पथत्री समराया. काय कथा इतरांची जो रुद्रासही म्हणेल समराया. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम 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 हरे हरे. चढल्यावरती तो अशी दातामध्ये गदा धरली, पथत्रिस म्हणजे वानरासारखा चढला. खोबणी बघितली 4-5 फांद्यांची, बाजूला गदा ठेवली आणि त्याला सूचना होती भगवंताची, बोलायचं नाही, समोर घडतंय ते फक्त बघायचं. मागे गंगा वाहतीये, तू फक्त इकडं पश्चिमेला बघत राहा. घडेल ते पाहायचं, माझं नाम विसरायचं, भगवंताची आज्ञा. म्हणून हा आपला कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. भजन चाललंय तेवढ्यात सोसाट्याचा वारा जो सुटला, वावटळ म्हणतात ना, वावटळ, तसं वादळ सुटलं आणि वादळ सुटलं. आणि ढग एकत्र झाले आकाशामध्ये आणि विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट जो झाला. नभमेघाने आक्रमिले नभमेघाने आक्रमिले नभमेघाने आक्रमिले नभमेघाने आक्रमिले नभमेघाने नभमेघाने आक्रमिले. तारांगण सर्वांच्या मुनी गेले, तारांगण सर्वांच्या मुनी गेले. नभमेघाने आक्रमिले नभमेघाने. कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी, कड 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 शब्द करोनी. आ
धो पाऊस, इथं जो थेंब 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 पाऊस पडतोच आहे. धो धो पाऊस पडला आणि उडालेली धूळ एकदम खाली बसली, एकदम खाली बसली धूळ खाली बसली. सडा पडल्यासारखा पाऊस पडला आणि आता चालूच कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आणि तेवढ्यात एकदम तुताऱ्या शिंगाड्यांचे आवाज आले 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 धू 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 कृष्ण कृष्ण जय. याचं चालू एकदम तुताऱ्या शिंगाड्यांचा आवाज कुठून आला म्हणून बघितलं भीमानं, तर स्वर्गातले सेवक आले, यक्ष आले, किन्नर आले, गंधर्व आले. म्हणजे स्वर्गातली सभा दिसते. आले विश्वकर्म्यानं सुंदर दरबार असा सजवलाय, लक्षात घ्या. काय झुमरं, त्या झुमरांच्या हिरे आणि माणक्यांच्या म्हणजे माणक्यांचे नाही, हिरे आणि माणिक त्याच्या अंगीभूत प्रकाशानं उज्ज्वल झालेला तो दरबार, उजळ झालेला. लखलखाट त्या दरबारामध्ये मोठं सिंहासन असं ठेवलेलं, बाजूला 3 उपसिंहासन, इकडे 10 सिंहासन, इकडे 10 सिंहासन आहे छोटे छोटे. अष्टदिक्पाल येऊन बसले, नवग्रह आले, अग्नी वरुणादी आले सगळे, बृहस्पती गुरु येऊन बसले. आणि तेवढ्यात ऐरावतावर बसलेली स्वारी इंद्र महाराजांची. इंद्र महाराज आल्याबरोबर देवर्षी नारदांनी जय जयकार केला. देवेंद्र महाराज की, देवेंद्र महाराज की. मध्य प्रदेशात देवेंद्र महाराज की. उद्या कळेल काही सांगितले. देवेंद्र आले, देवराज इंद्र. भीमाचं असं चाललंय डोक्यात भजन करता करता, हे बहुतेक इंद्राची सभा आहे. इंद्र महाराज आले, मोठ्या सिंहासनाला वंदन केलं, बृहस्पती गुरूंच्या बाजूला बसले. आणि तेवढ्यात अप्सरा ते म्हणायचं नाही आणि त्यांनी नाचायला सुरुवात केली. तानोम ताना नदेना उदानी, तानोम ताना नदेना उदानी, तानोम ताना नदेना तगरे दानी नादर दर दानी नादर दर दानी उदानी, तानोम ताना नदेना उदानी, तानोम ताना नदेना देरना 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 देरना. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. याचं भजन चालू आहे, सगळं बघावं लागतं कीर्तन करायला. झालं तेवढ्यात त्वं वै चतुर्मुखो ब्रह्मा स्वर्गे लोके पितामहः आगच्छ मंडले यस्मिन् मम सर्वार्थ सिद्धये. ब्रह्मदेव भगवान की. ब्रह्मदेव आले 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 आले. देवर्षी नारदांनी स्वागत केलं. या 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 या. भीम म्हणतोय बहुतेक ब्रह्मदेवांची सभा आहे. कसली ब्रह्मदेवांची सभा? ब्रह्मदेव आतमध्ये आले, मोठ्या सिंहासनाला वंदन केलं. बाजूला 3 उपसिंहासनं ठेवली होती, त्यातल्या पहिल्या आसनावर बसले. अरे ही ब्रह्मदेवांची सभा नाही, मग सभा कोणाची आहे? गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. गरुडावर बसलेली स्वारी. विष्णू महाविष्णू प्रभ विष्णू महेश्वरम अनेक रूपदैत्यान् तन्नमामि पुरुषोत्तमं. नारायण भगवान की. नारायणांची स्वारी गरुडावर बसलेली आली. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. अरे भगवान, याचं मात्र चालूच कृष्ण कृष्ण जय कृष्ण. माझे भगवान आले. आतमध्ये शिरल्याबरोबर भीम म्हणतोय, तुम्ही तरी बसा हो, बसा त्या आसनावर, तुम्ही तरी बसा. भगवान विष्णूंनी त्या मोठ्या सिंहासनाला वंदन केलं आणि ब्रह्मदेवांच्या बाजूला बसले. अरे
विष्णूंची पण सभा नाही, मग सभा आहे कोणाची? तेवढ्यात कोण? कशाचा आवाज आहे हा? कोंडानं काढलाय बरं. आले कोण? शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगाधर, शंकर 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 शिव गंगाधर, 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 गौरीवर सुख सागर, गौरीवर सुख सागर, श्रीनिवास हिमगिरिवर, श्रीनिवास हिमगिरिवर, शंकर शिव गंगाधर, शंकर शिव गंगा. हा सोमवार आहे ना. गौरतनु हास्य वदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन, सकल जीव सुर मुनि जन, शंकर शिव गंगाधर. गौरतनु हास्य वदन, गौरतनु हास्य वदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन, सकल जीव सुर मुनि जन, शंकर 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 शिव गंगा. गौरतनु हास्य वदन, गौरतनु हास्य वदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन, सकल जीव सुर मुनि जन, गौरतनु हास्य वदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन, सकल जीव सुर मुनि, गौरतनु हास्य वदन, मदन दहन व्याघ्रांबर, कर दर्शन हे पावन, सकल जीव सुर मुनि, शंकर 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 शंकर. नमः पार्वती पतये. भगवान महादेव आले, नंदीवर बसलेली स्वारी, उतरले खाली. नंदीला म्हणले जा तिकडे जाऊन बस. नंदी लगेच पळतो बरं, जातो लगेच, सांगेल ते ऐकतो. घरोघरी आहेत की नाही बघा. महादेव म्हणाले जा की, लगेच गेला घरोघरी. जगदंबा म्हणली आहो, नंदी आला. गुबु 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 गुबु, जय देवी जय देवी जय माझी बायको, मी तुझा नवरा न काय तुझं ऐकू, जय देवी. नशीब झालं नाही यांचं म्हणून वाजवलं नाही. काय सांगावं पाहुणे दादा. महादेव आले, त्या मोठ्या सिंहासनाला वंदन केलं, बाजूला बसले. शेवटी हा म्हणायला लागला मनात, भीम भीम म्हणे आपुल्या चित्ता, देवत्रय बैसले इतस्तता, भद्रासनी कवण देवता, निश्चित वैसे कळेना. मग मोठ्या सिंहासनावर नक्की कोण बसणार? तेवढ्यात आवाज आला. सिंहाची गर्जना ऐकू आली. आणि कोण आली? अनादि निर्गुण प्रकटली भावानी, अनादि निर्गुण प्रकटली भावानी, मोहमैया मर्दाना लागली, विविध नामाची करावया धाडणी, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगमा जोगमा मागी, आईचा जोगमा जोगमा मागी, आईचा जोगमा. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी, दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमस्ते, नरमुंड मालिनी. रक्ताचा मरोड भरलेला, केश संभार मोकळाय. नुकतीच रणांगणामधून लढून आलेली काली काली महाकाली भद्रकाली. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनते, गिरिवरविंद शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते, भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यकमर्दिनी शैलसुते. आई जगदंब मदंब कदंब मन प्रिय वासिनी हासरते, शिखर शिरोमणि तुंग हिमालय सिंह हिदालय मध्यगते, मधुमधुरे मधु कैटभ गंगिनी कैटभ भंगिनी दासरते, जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यकमर्दिनी. अशी चिडलेली हातामध्ये नशूळ उगारून आलेली अष्टभुजा, लाळ अशी जिभेवरून रक्ताची लाळ येते, रक्ताची. ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी मांस शोणित भक्षिणी, तिष्ठती विष्ठावतीच्या मुंडी हंपराजिने. आली
आणि भगवती सिंहावरून खाली उतरल्याबरोबर देवर्षी नारदांनी आगम गदाम भगवती जगदंबा माता की याचं चालू कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. बोलायचं नाही, चाललंय तेवढं बघायचं. भगवती दरबारामध्ये प्रवेश करत सगळे देव उभे राहिले, तीनही देव उभे राहिले आणि ती मोठ्या सिंहासनाजवळ देवी आली. त्याने लांबून नमस्कार केला. देवी आली, दुर्गा आली आणि ती जशी त्या सिंहासनाकडे तोंड होतं तोपर्यंत ठीक आहे, भीमाकडे पाठ, आणि ती जशी वळली दरबाराकडे, जसं तिने तोंड केलं भीम बघायलाच लागला. द्रौपदी, बाकीच्यांना दिसते दुर्गा, याला कोण दिसते? द्रौपदी. इतकी काळी कशी झाली? कालच ब्युटी पार्लर मधून फेशियल करून आली. एवढी काळी? आता किती भुवया कोरा, किती फेशियल करा, किती काही करा, दुसऱ्या दिवशी हिडिंबा. आणि तेवढ्याच तिनं हाक मारली आसनावर बसल्या बसल्या, ए यम्या. आपण तशी हाक मारायची नाही. आपण तशी हाक मारली की त्याच दिवशी पुण्यतिथी. ते भगवतीनेच हाक मारू जाणे. तो यमधावत आला घेऊन या रक्तपूर्ण नवघटते, हाका उन्हाजी सदा हाकारुणी सदी हाहाकार शीघ्र करुणी, तो का समान यम तो कालिका सवित तो कालया त्रिभुवनी, हे कालिके जननी हे काम कल्पलति के कार्य भागतवः, एका गुणेच कमी जे कामे दादमती ते काम सिद्ध नमः. आला तो यम, रक्ताचे भरलेले 9 कुंभ घेऊन आला. तिने विचारलं, कोणाकोणाचं रक्त आहे बोल, मला तहान लागली प्यायचंय, पटकन बोल. मी म्हणतो, द्रौपदी रक्त? आता पण आलं घातलेलं चहा घेत होतीस, एकदम रक्तावर आलीस? हे कसं झालं असं? तो बोलायला लागला यम, हे 2 कुंभ मधुकैटव शोणिताचे, हे 4 पूर्ण पुतणे सहसैरी भाचे, हे युग्म कुंभ सखशुंभ निशुंभ यांचे, हा रक्त रिक्तरण आजुनी भावयाचे. हे 8 कुंभ आहेत ना, राक्षसांच्या रक्ताने भरले, ज्यांना तू मारलंयस आई, ज्यांना तू मारलंयस त्यांच्या रक्ताने. पण हा 9वा कुंभ अजून, हा रक्त रिक्त रण आजुनी भाव. काय युद्ध व्हायचं म्हणत ताड दिवशी भगवती उभी राहिली आणि शस्त्र उगारलं. बोल यमा, कोणाशी युद्ध व्हायचं माझं बोल. सांगतो 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 सांगतो. पाहुणे जाऊन गेले म्हणून काय सांगतो सांगतो. आणि तेवढ्यात यम बोलतोय आणि भीम ऐकतोय. धैर्यं बुद्धिजो वीरप्रतापी, धैर्यं बुद्धिजो वीरप्रतापी, धैर्यं बुद्धिजो वीरप्रतापी, अद्भुत बळ हे ज्याचे. यम सांगतोय, भीम ऐकतोय. कोण आहे असा धैर्यवान, कोण आहे वीरप्रतापी, कोण आहे बलवान? यम ज्याचं वर्णन करतोय. धैर्यं बुद्धिजो वीरप्रतापी, अद्भुत बळ हे ज्याचे. कुंतीचा जो, कुंतीचा, कुंती म्हणजे आमची आईच ना, म्हणजे आमच्या घरातच आलं हे प्रकरण. कुंतीचा जो दुसरा, पहिला युधिष्ठिर झाला, दुसरा म्हणजे माझं रक्त पिणार ही. कुंतीचा जो दुसरा ज्याचे, गणितयामध्ये जाते, गणितयामध्ये जाते, गणितयामध्ये जाते. काय करावं? भीम आतापर्यंत घाबरला नव्हता पण आता घाबरला आणि त्यानं खाली उडी मारली, डोळे उघडले, अंधार दिसला. आता हे कुठून येईल सांगता येत नाही. जो घाबरून भीम पळाला, पाठीला पाय लावून पळाला. कसा पळाला? वास्तविक पाठीला पाय लागत नाहीत, लागतात दुसरीकडे, पण कीर्तनात कसं सांगायचं म्हणून म्हटलं पाठीला पाय लावून पळाला. भीम पळाला, रथात बसला. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय. आला द्वारकेमध्ये, आला आला आला. भगवंता भगवंता, लोटांगण घातलं. काय दाखवलंस मला? अरे तिथं द्रौपदी दुर्गेच्या रूपात होती आणि ती मला मारायली, ती माझं रक्त पिणार आहे. काय सांगतोस? कळलं का धर्म का पाय चेपतोय?
तरीच हा धर्म सेवितो चरण येणार मरण जाणून या. तुम्ही पण लक्षात ठेवा, मी पण लक्षात ठेवतो. जय भगवंता, तू सगळ्यातून आम्हाला वाचवतोस बरं, फक्त तुझं स्मरण मला होऊ दे बस, बाकी काही नाही, काही नको. म्हणून देवाजवळ एवढंच त्यानं भीमानं दान मागितलं. हे जे दान दे दान, हे जे दान दे दान, हे जे दान दे दान. तुझा विसरण व्हावा, परमात्म्याच्या चरणी, देवर्षी नारदांच्या चरणी, समर्थ माऊलींच्या चरणी अर्पण करून सद्गुरू वासुदेव महाराजांच्या चरणी, रामरायाच्या चरणी अर्पण करूया. आमचे सगळे हे आबा महाराज संस्थांमधले सगळे सेवेकरी मंडळी, त्या कुटुंबातले सगळे सर्वांच्या चरणी, आमचे श्री उपेंद्र महाराज असतील, आमचे राघवेंद्र महाराज असतील, काकांच्या दोघांच्या चरणी झालेली सेवा समर्पित. तुम्हा सर्व श्रोतृ माईबाबाच्या चरणी लाडू खाल्ल्याशिवाय जायचं नाही. सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. झाले कीर्तन शेवट गोड करा, कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, नाम घोषे पातका होय होई. येथुनी कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा वाळा राघोबाशी. कायेन वाचा मनसेंद्रियेण वा बुद्ध्यात्मना करोमि यद्यत् सकलं परस्मै. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, महारुद्र हनुमान की. समर्थ गुरु वासुदेव